नमस्कार. तुम्ही अळूवडी तर खूपदा खाल्ली असेल, पण गळ्याला खाज न सुटता पहिल्याच घासात कुरकुरीत लागणारी, आतून मऊ अशी अळूवडी बनवण्याचं एक गुपित तुम्हाला माहीत आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये मी अळूवडी परफेक्ट बनण्यासाठी वड्या कापताना सुटू नये म्हणून, वड्या वाफवताना कोणती काळजी घ्यायची, लेयरिंग कशा पद्धतीने करायची, यांसारख्या भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत. ज्यामुळे तुमची अळूवडीसुद्धा खमंग आणि कुरकुरीत बनवेल. चला बनवूया पारंपरिक खमंग अळूवडी. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या श्वेता धार्वेज रेसिपीज या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा. सगळ्यात पहिले आपण चिंच गुळाचा कोळ बनवूया. त्यासाठी मी एक गुळाचा खडा आणि तेवढीच चिंच घेतलेली आहे. आता कोमट पाण्यामध्ये साधारण 10 मिनिटं चिंच भिजवत ठेवायची. जेवढी चिंच तेवढंच गुळाचं प्रमाण इथे घ्यायचं आहे. यामुळेच अळूची पाने गळ्याला खाजवत नाही. त्यानंतर अळूची पाने घ्यायची. एकदम ताजी आणि चॉकलेटी नसा असलेलीच पाने घ्यायची आहेत. त्यानंतर ही पाने आपल्याला स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आहेत. पाण्याने धुवून घेतली आणि नंतर पुसून घेतली तरी चालतात. दोन्ही बाजूने आपल्याला पाने स्वच्छ पुसून घ्यायची आहेत. सर्व पाने पुसून झाल्यानंतर या पानांच्या नसा सुरीच्या मदतीने कापायच्या. जी मधली नस आहे ती अशा प्रकारे आपल्याला पहिल्यांदा कापून घ्यायची आहे. शिरा कापून झाल्यानंतर आपल्याला एक लाटणं घ्यायचं आहे आणि अळूच्या पानांना पोळीसारखं लाटायचं आहे. यामुळे या ज्या छोट्या छोट्या शिरा दिसतात त्या दाबून जातात आणि ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण यामुळेच वड्यांचा रोल करायला सोपे जाते. याच पद्धतीने सर्व पानांच्या शिरा कापून घ्यायच्या आणि त्यांना लाटून घ्यायचं. आपली वडीची सर्व पाने आता तयार आहेत. त्यानंतर मगाशी आपण चिंचगूळ भिजत ठेवले होते, त्यांना असं हाताने एकजीव करून घ्यायचं आणि कोळ करायचा. कोळ तयार झाल्यानंतर बाजूला ठेवायचा आणि लगेचच आपला मेन हिरो इन्ग्रेडियंट्स म्हणजेच वड्यांसाठी लागणारे पिठाचे मिश्रण बनवूयात. त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन घ्यायचं, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं. तांदळाचे पीठ ज्याने वडी एकदम कुरकुरीत होते. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणा पावडर, 1 चमचा लाल तिखट मसाला, 1 चमचा मीठ, 1 चिमूटभर किंवा पाव चमचा हिंग आणि पाव वाटी तीळ घ्यायचे आहेत. मी थोडेसे तीळ वरून टाकण्यासाठी बाजूला ठेवत आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच चिंच गुळाचा कोळ. यामुळेच तर वडीला ती भन्नाट आंबट गोड चव येते. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून मध्यमसर पीठ भिजवायचं आहे. एकदम पाणी ओतायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होऊ शकते. पीठ जास्त सैलही ठेवायचं नाही आणि घट्टही ठेवायचं नाही. चिंचेच्या कोळामध्ये अगोदरच पाणी असल्यामुळे पाण्याचे प्रमाण अतिशय थोडं थोडं वापरायचं आहे. एकदम घट्टसर बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. बॅटर तयार झाले आहे. आता पानांना हे बॅटर लावूया. ही स्टेप नीट बघा. पहिलं एक पान असं उलटं ठेवायचं, त्यावर तयार केलेला मसाला एकसारखा लावून घ्यायचा. एकदम जाड लावायचा नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पातळसर पिठाचा थर लावून घ्यायचा आहे. पहिल्या पानाला मसाला लावून झाल्यानंतर आपल्याला दुसरं पान लावायचं आहे.
जसं आपण खालचं पान ठेवलंय त्याच्या उलट दिशेने आपल्याला वरचं पानही उलटच ठेवायचं आहे. प्रत्येक पानावर मसाला पसरवताना एकसमानच पसरवायचा, नाहीतर वड्या मोकळ्या होऊ शकतात. याच पद्धतीने प्रत्येक पानाच्या उलट दिशेने पानं ठेवून मसाला लावायचा. मी इथे एकूण 5 पानं घेतलेली आहेत. इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेवढं मोठं पान असेल ते सर्वात शेवटी ठेवायचं आणि वरती आपल्याला छोटी छोटी पानं लावून घ्यायची. यामुळे वड्या करताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. आता आहे खरी कसोटी. आता पहिल्यांदा बाजूच्या कडा दुमडून घ्यायच्या आहेत. यामुळे रोल करायला अजून सोपे जाते आणि या कडांना सुद्धा मसाला लावायचा, ज्यामुळे ते उघडणार नाहीत. दोन्ही बाजूच्या कडा अशाच दुमडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर शेवटच्या एका टोकाकडून रोल दुमडायला घेऊ. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे नीट पहा. रोल करताना घट्ट दाबा, कारण जर इथे चूक झाली तर सगळी मेहनत वाया जाईल. रोल गुंडाळताना त्यावर थोडा थोडा मसाला लावत राहायचा, जेणेकरून वडीचे लेयर्स छान सुटतात आणि ती सुटतही नाही. पूर्ण रोल घट्ट दाबत राहायचा आणि गुंडाळत जायचा. पूर्ण गुंडाळल्यानंतर आपल्याला रोलला मसाला लावायचा आहे, ज्यामुळे आपल्याला कोणत्याही दोऱ्याने वगैरे बांधण्याची गरज लागत नाही आणि रोल आपोआप चिकटून राहतो. वडी अजून कुरकुरीत बनवण्यासाठी वरून थोडेसे तीळ पसरवायचे. यामुळे दिसायलाही छान दिसतात आणि वडीची चव अजून वाढते. आता हा रोल सुरीच्या मदतीने मधोमध असा कट करून घ्यायचा, नाही कट केला तरी चालतो. आता हा रोल उकडताना तो कडक न होता मऊ कसा राहील याची ट्रिक मी पुढे सांगणार आहे. त्यासाठी इडलीच्या भांड्यात मी 2 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे. 5 मिनिटं पाणी गरम झाल्यावर त्यावर इडलीच्या प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे तयार केलेले रोल्स वाफवायला ठेवायचे. लक्षात ठेवा, मध्यम आचेवर फक्त 10 ते 12 मिनिटं आपल्याला वाफ द्यायची आहे. जास्त वाफवलं की वडी चिवट होते. काहींची तक्रार असते की वडी कापताना तुटते, मग काय करायचं? त्यासाठी झाकण उघडल्यावर पहिल्यांदा आपल्याला टूथपिकने किंवा सुरीच्या साहाय्याने चेक करायचं. जर सुरी किंवा टूथपिक एकदम क्लीन निघाली तर आपले वडी तयार आहे असं समजायचं. त्यानंतर या रोलला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. जास्त जर घाई असेल तर 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवलं तर उत्तम. पूर्ण थंड झाल्यानंतर सुरीच्या साहाय्याने आपल्याला एकसमान वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता इथे मी सुरीला तेलही लावलेलं नाहीये, तरी देखील वड्या अशा मस्त पडत आहेत, कारण मी रोल पूर्णपणे थंड करून दिला आणि मगच वड्या पाडायला घेतल्या. बघा किती सुंदर वडी बनलेली आहे. वरून तीळ लावल्यामुळे एकदम सुंदर दिसत आहे. आता वेळ आहे वड्या फ्राय करण्याची. मी इथे शॅलो फ्राय करत असल्यामुळे तवा गरम करत ठेवलेला आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही डीप फ्राय करू शकता. तवा पूर्ण गरम करून झाल्यानंतर त्यावर तेल सोडायचं. तेलामध्ये वड्या सोडताना गॅस मध्यम आचेवर असावा. थोड्या थोड्या करून मी यामध्ये वड्या सोडत आहे, एकदम सोडायच्या नाही. एक मिनिटानंतर लगेचच वड्या आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत. जास्त तेलामध्ये ठेवायच्या नाहीत, कारण तेल अगोदरच गरम झालेले आहे. दुसऱ्या साईडूनही आपल्याला फक्त अर्धा मिनिटासाठी ह्या वड्या शेकवून घ्यायच्या आहेत. बघा वड्या कशा गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे.
आता ह्या वड्या मी तव्याच्या साईडला अशा प्रकारे काढून ठेवत आहे, ज्यामुळे सगळे तेल निथळून जाईल. त्यानंतर वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि याच पद्धतीने बाकीच्याही वड्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. आपण आता वड्या सर्व करायला घेऊ. तयार आहे आपली महाराष्ट्राची आवडती खमंग आणि कुरकुरीत अळूवडी. खाताना गळा अजिबात खाजवणार नाही याची गॅरंटी. चहाबरोबर किंवा रोजच्या जेवणाबरोबर या वड्या खायला जबरदस्त लागतात. तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, सुखी राहा.